कुंडली गौरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बजरंग बली की जय। महादेव सद्गुरु स्वामी दिव्यानंद परुजी महाराज की जय। हरि ओम सहना भवतु सहनौ पुनस्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तवेदां वरिष्ठम्। अनंतकोटी ब्रह्मांड नायक परात्पर अखिलेश्वर भगवान श्रीहरींच्या कृपेने आपल्या इथे तीर्थयात्रेचा कार्यक्रम काही भाविक भक्तांनी केलेला आहे। त्यामध्ये श्री आसारामजी मुंजाजी गायकवाड व त्यांच्या पत्नी विमलबाई आसारामजी गायकवाड, त्याचप्रमाणे प्रल्हादराव मुंजाजी गायकवाड, शारदाबाई प्रल्हादराव गायकवाड, श्री उत्तमराव रामभाऊ गायकवाड, सुमनबाई उत्तमराव गायकवाड, राजेभाऊ कसुरबाजी देशमाने व सौभाग्यवती गंगाबाई राजेभाऊ देशमाने, श्री कोंडीरामजी बापूरावजी गिराम व सौभाग्यवती कानोपात्राबाई कोंडीरामजी गिराम, अशा प्रकारचे 5 जण जे दाम्पत्य आहेत या दाम्पत्याने तीर्थयात्रा केलेली आहे। आणि तीर्थयात्रेच्या सांगतानिमित्त मग काहीतरी अन्नदान घडावं, पुण्यकर्म घडावं। यद्यपि तीर्थयात्रा ही पुण्यकर्मच आहे, पण त्या पुण्यकर्मात आणखीन भर म्हणजे आणखीन अन्नदान करून त्याच्यामध्ये पुण्यकर्मामध्ये भर टाकायची या संबंधातून या 5ही भक्तांनी भाविक भक्तांनी हा कार्यक्रमातला त्या संबंधातून त्यांनी मला आग्रह केला। यद्यपि त्यांनी कीर्तन सेवा मागितली होती, पण कीर्तन सेवा सध्या करणं शक्य नाही, म्हणून मला थोडीशी प्रवचन सेवा करी, तर त्यासाठी म्हणून त्यांनी आग्रह केला आणि त्या आग्रहावरून आज हा प्रवचन सेवेचा योग आलेला आहे। आपण जेवढे मनुष्य मात्र आहोत किंवा सगळे जीव मात्र, त्या सगळ्या जीवमात्रांची एकच धडपड आहे, ते म्हणजे सर्व सुखाची प्राप्ती। आपल्याला पाहिजे सुख आणि ते थोडकं नाही पाहिजे, सर्व सुख पाहिजे। जगामध्ये सगळ्यात मोठं जे सुख असेल ते आपल्याला प्रत्येकाला पाहिजे, सगळ्यांना पाहिजे, पण मिळत नाही हे मात्र दुःखांतिक आहे, शोकांतिक आहे। काय करा, मिळत नाही, पाहिजे पण मिळत नाही। हे असं तर संसारामध्ये नेहमीच चालत राहतं, पाहिजे पण मिळत नाही, पाहिजे पण मिळत नाही। बऱ्याचशा गोष्टी अशा आपल्याला पाहिजे असतात पण ते आपल्याला मिळत नसतात, मग शेवटी चुरमळत बसावं लागतं। काय करावं, नशीबच असं म्हणावं लागतं, नशिबाला दोष देऊन गुपचूप बसावं, आपल्या नशिबातच नाही तर कुठून मिळत नाही असं म्हणावं लागतं। यद्यपि सर्व सुखाची आशा आपण ज्याच्यामधून करतो तिथं सर्व सुख असणं शक्य नाही, तिथं आपण सर्व सुखाचा शोध करतो आणि मग आपल्याला तिथं सर्व सुख कसं सापडेल बरं? जिथं जे नाही तिथं किती शोधण्याचा प्रयत्न केला, किती शहाण्या माणसानं तिथं शोधण्याचा प्रयत्न केला तरी तिथं ते प्राप्त होणं शक्य नाही। जिथं पाणीच नाही तिथं किती जरी बोर घेतले, शहाण्या माणसानं घेतले किंवा वेड्यानं घेतले तरी पण पाणी लागणारच नाही। आणि मी फार शहाणा म्हणून शहाण्यानं बोर घेतले म्हणजे काय पाणी लागेल? पाणीच नाही तिथं तर लागेल कसं काय? वेड्यानं घेतले तरी लागणार नाही, शहाण्याने घेतले तरी लागणार नाही। तसं संसारामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न काही वेडे करतात, काही शहाणे करतात, पण सगळे दीड शहाणे ठरतात नाही आपल्याला।
सुखाचा शोध कोणालाच लागत नाही. संसार करून कोणी सुख प्राप्त केले असं मात्र नाही. हां, संसारी असून काय एक सुख आहे नाही का? संसारामध्ये फक्त एक सुख आहे. काय सुख आहे म्हणजे आठवावे पाय विठोबाचे. संसारा आलिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे. म्हणजे संसारात सुख नाही, विठोबाचे पाय चरणाचं स्मरण करण्यामध्ये सुख आहे. आणि ते सुख मिळवायचं म्हणलं म्हणजे आपल्याला देवाचे पाय प्राप्त झाले पाहिजेत, म्हणजे देव प्राप्त झाले पाहिजेत. काय पाय हे देवाहून वेगळे असू शकत नाही. पाय आहेत म्हणजे देव आहे. कारण कोणी पाय सोडून येऊ शकत नाही. पाय आपले ठेवले ना आले, आपले पाय इकडे पाठवले ना आपण बसले, जमत नाही ना असं. मला समजा आग्रह केला तुम्ही या, तुमचे पाय लागू द्या आम्हाला, तुम्ही काय म्हणलं तुम्ही माझे पाय घेऊन जा, मला जरा त्रास व्हायला मी थांबतो, माझे पाय घेऊन जा. जमल ना तसं पाय घेऊन जायला? जमल का? नाही जमणार ना. पाय म्हणजे ते स्वतःच नाही का. तसं आठवावे पाय विठोबाचे म्हणजे विठोबालाच आठवायला पाहिजे. विठोबाचे पाय आठवायचे म्हणजे विठोबाचीच आठवण करायची. मग तेने होय सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काही, असं भगवान संत श्रेष्ठ खूप बऱ्याच. तेने होय सर्व संसार सुखाचा, त्याने सर्व संसार सुखाचा होईल, न लगे दुःखाचा लेश काही. पण देवाला प्राप्त करायचं म्हटलं म्हणजे देव जसे पवित्र आहेत तसे आपण पवित्र असलो तर मग देवाची प्राप्ती होते, अन्यथा देवाची प्राप्ती होत नाही. किती प्रयत्न केला आपण पवित्र नसल्यामुळे आपल्याला देवाची प्राप्ती होत नाही. बरीचशी माणसं म्हणतात आम्ही देवाला प्राप्त करण्याचा खूप प्रयत्न करतो पण आम्हाला देव प्राप्त होत नाहीत. काय झालं असे रो? आम्ही प्रयत्न करून सुद्धा का मिळत नाही? प्रयत्ने वाळूचे कणर गडिता तेलही गळे असं तुम्ही सांगता. म्हणजे कर्माचा सिद्धांत सांगत असताना तुम्ही म्हणता प्रयत्ने वाळूचे कणर गडिता तेलही गळे असं तुम्ही सांगताना आम्ही किती प्रयत्न केले तरी भगवंताची प्राप्ती होत नाही. हा का प्रकार? त्याचं कारण एक आहे. त्याचं कारण एक आहे की आपण देवाला प्राप्त करायला जातो पण देव जसे पवित्र आहेत तसे आपण पवित्र नसतो. आणि पवित्र नसलो की मग देवाला आपल्याला अपवित्रता खपत नाही. देव पवित्रता अपवित्रता खपून घेत नाही. पवित्र असलं तर कोणी चालेल, अपवित्र असलं तर कोणी असलं तरी चालत नाही. कोणी असो, देवाच्या अगदी जवळचा असो, देवाची माता असो, पिता असो, देवाचे चुलते असो, काका असो, कोणी असो, पत्नी असू द्या, कोणी असू द्या, पण चित्त जर पवित्र नसेल, मन जर पवित्र नसेल तर देवाला त्यांची प्राप्ती नाही. त्यांच्याजवळ देव आहे पण देव त्यांच्यावर प्रसन्न नाही. काय फायदा नाही. असे देव असून काय सुख मिळणार आहे? देवाच्या प्रसन्नतेत सुख आहे. म्हणून देवाची प्रसन्नता मिळवायची असेल तर आपण पवित्र झालं पाहिजे. आणि ती पवित्रता ही एक आगळी वेगळी गोष्ट आहे. ती भगवंताच्याच कृपेने मिळते. असं सहसा आपण पवित्र हो म्हटलं तर होता येणं शक्य नाही. तर पवित्र होण्यासाठी काही साधनं आपल्याला शास्त्रांनी सांगितलेली, ती साधनं मात्र आपण तत्परतेनं केली तर मग मात्र पवित्र होण्याची दाट शक्यता आहे. काय काय साधने? एक तर मातापित्याची सेवा. आपण जिथं राहतो तिथंच मातापित्यांची सेवा हे पवित्र होण्याचं साधन आहे. मातृपितृ सेवा हे पवित्र होण्याचं साधन आहे. कारण ते साधन आमच्या पुंडलिकरायांनी केलं, पवित्र झाले, देवाची प्राप्ती झाली. मातापित्यांची सेवा केली, जिवे भावे मनोभावे मातापित्यांची सेवा केली. यद्यपि त्यांना पहिल्यांदा बोध झाला नव्हता पण कुक्कुट स्वामींच्या आश्रमात गेल्यानंतर मग बोध झाला की अरे मातापित्यांची सेवा फार पवित्र असते, ती केली पाहिजे. त्यांना माणसाला पवित्रता लाभते. मग तिथं जाऊन त्यांनी मातापित्यांची सेवा केली, पंढरपुरात येऊन सेवा केली. त्या सेवेचं फळ हे झालं की पंढरीचं निधान, मग वैकुंठाचं निधान जे आहे ते पंढरपुरात आलं नाही. वैकुंठाचे निधान पंढरपुरामध्ये भेटेवर उभे राहिले. किती दिवस उभे राहिले? जोपर्यंत हे बसा म्हणत नाही तोपर्यंत उभे राहिले नाही. जोपर्यंत बसा म्हणत नाही बस नाही. पुंडलिकरायानं प्रार्थनाच केली, मूढ पापी जैसे तैसे उतरी दासे लावणी. इथं असेच उभे राहा आणि मूढ पापी जसे कोणी असतील त्यांना उद्धरून न्या, अशा प्रकारची प्रार्थना केली. कशाचं फळ आहे? मातापित्याच्या सेवेचं फळ. मातापित्याच्या सेवेनं ते पवित्र झाले. पवित्र झाल्यानंतर स्वतः देव त्यांना भेटायला आले. तर हे मातापित्यांच्या सेवेचं फळ. काहींनी गुरुची सेवा केली, गुरुच्या सेवेनं त्यांना भगवंताची प्राप्ती झाली. अर्जुनाने गुरुची सेवा निष्ठेनं केली. त्या निष्ठेनं केलेल्या गुरुसेवेचं फळ हे होतं की साक्षात परब्रह्म परमात्मा ध्वजस्तंभावरी वानरू जो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंधरू अर्जुनेशी. सारथी शारंधरू, सारथी कोण आहेत? शारंधर साक्षात परब्रह्म परमात्मा सारथी आहे.
सारथी होऊन त्यांचं रथ हाकीत आहेत, हे कशाचं फळ आहे? सेवेचं फळ. पवित्र झाले. कशानं पवित्र झाले? भगवंताची सद्गुरूची सेवा करून पवित्र झाले. सद्गुरूच्या सेवेनं पवित्र झालेले अर्जुन, त्यांचं भाग्य किती की परब्रह्म परमात्मा त्यांच्या रथावर समोर बसून रथ हाकीत होती, एवढं सामर्थ्य होतं, नाही? म्हणजे हे सगळे पवित्र होण्याचे साधन आहे. माता पित्याची सेवा झाली, सद्गुरूंची सेवा झाली, त्याचप्रमाणे पतीची सेवा केल्याने सुद्धा भगवंत प्रसन्न होता. अनसुया मातेवर तीनही देवते प्रसन्न झाले. त्याचं कारण होतं तिनं पतीची सेवा जीवे भावे मनोभावे केली. जीवे भावे मनोभावे सेवा केल्यामुळे ते तीनही देव तिच्या आज्ञेत राहिले. त्या मातेनं जसं सांगितलं त्यानुसार ते वागायला लागले. एवढं सामर्थ्य कशामुळे आलं? पवित्रतेमुळे. कशानं पवित्र झाल्या? त्या पतीची सेवा करून पवित्र झाल्या. कधी कधी दीनदुःखितांची सेवा केल्यामुळे सुद्धा भगवंत आपल्याला प्रसन्न होतात. त्याचं कारण दीनदुःखितांची सेवा करणं हे सुद्धा पावित्र्य देणारं आहे. दीनदुःखी दरिद्री जे असतील जीव, त्या दरिद्री जीवांचं मनोभावे सेवा केली. बरेचसे असे भक्त की ज्यांनी अशा दीनदुःखी जे आजारी वगैरे जीव आहेत त्या जीवांची सेवा केली तर प्रत्यक्ष परमात्मा त्यांना भेटले. परमात्म्यांना दर्शन देऊन त्यांचं कल्याण केलं. असे सर्व जे कामं आहेत ते कामं पवित्र करणारी आहेत. तसंच तीर्थयात्रा सुद्धा पवित्र करणारी आहे. तीर्थयात्रेनं पावित्र्य लाभतं. खरं म्हणजे पुंडलिक रायाला पावित्र्य लाभलं ते तीर्थयात्रेचंच फळ म्हणावं लागतं. ते जर तीर्थयात्रेला गेले नसते तर कोकुट स्वामीची भेट झाली नसती. कोकुट स्वामीची भेट झाली नसती तर पवित्रतेचं साधन त्यांना कळालं नसतं कळालं. म्हणजे अर्थ ते कळालं ते तीर्थयात्रेचंच फळ आहे. तीर्थयात्रा ही पवित्रतेचं साधन आहे. पवित्र होण्यासाठी तीर्थयात्रा करायच्या, पण त्या नियमानं करायला पाहिजे. जसा नियम सांगितलेला आहे त्या नियमानं करायला पाहिजे. तीर्थयात्रा ही पवित्र करणारं साधन आहे. त्याला पण आणखी जोड साधन म्हणून त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमादिकामध्ये नाना तीर्थ जे महान महान आहेत त्या महान महान पवित्र तीर्थामध्ये जरी भ्रमण केलं पण मुखामध्ये जर देवाचं नाम नसेल तर पवित्रता लाभणं शक्य नाही, असं भगवान ज्ञानेश्वर माऊली सांगतात. म्हणून भगवान ज्ञानेश्वर माऊली सांगतात चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तीर्थयात्रा केली आपण पण चित्त जर नामाच्या ठिकाणी नसेल, मनापासून नामाच्या ठिकाणी प्रेम नसेल तर मग तरी ते व्यर्थ झालं. काय अर्थ करायला? एवढी तीर्थयात्रा करूनही व्यर्थ गेली. म्हणजे एवढा खर्च केला आपण, तीर्थयात्रा केली आणि ते व्यर्थ गेली. व्यर्थ जाऊ नये. का व्यर्थ गेली? भगवंताचं नाम घेतलं नाही म्हणून. भगवंताचं नाम हे सर्वथा पवित्र करणारं आहे. कोणतेही साधन केलं तरी त्या साधनाला जोड भगवंताच्या नामाची असलीच पाहिजे. का नामासारखं पवित्र जगामध्ये कोणतंच असू शकत नाही. नाम जे आहे ते सगळ्यात मोठं आहे. नामासारखं श्रेष्ठ साधन जगामध्ये जगाच्या पाठीवर असू शकत नाही. आणि म्हणून नामाचा गौरव केलेल्या सर्व साधू संतांनी नामाचा स्वीकार केलेला आहे. नाम सर्वांना सेव्य आहे. गरीब लहान मोठे, माता भगिनी, स्त्री पुरुष बाल वृद्ध जे कोणी असतील, जातीपातीचा कुठल्या प्रकारचा भेद नाही. कोणी असा यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाशी. यारे यारे असं म्हणले नाही का? सगळ्यांना निमंत्रण द्यायला. कशासाठी? पण नाम घेण्यासाठी. नाम घेण्यासाठी सगळ्यांना निमंत्रण आहे. यारे 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 म्हणजे कोणाला म्हणाले? महाराज आम्हाला पण म्हणाले का? म्हणजे हो तुम्हाला पण. तुम्ही कोण आहेत? म्हणजे आम्ही ब्राह्मण. म्हणजे या या या. तुम्ही कोण आहेत? म्हणजे आम्ही क्षत्रिय. या या या. तुम्ही कोण आहेत? म्हणजे वैष्णव. आम्ही कोण आहेत? शूद्र. या तुम्ही सगळे या. सगळे म्हणजे आम्ही स्त्री आहोत तरी पण या. सगळे या. यारे यारे म्हणत असताना कोणाला नाही म्हणायचं नाही. या सगळे या. करावा विचार न लगे चिंता कोणाशी. विचार करा. विचार करून साधनाचा स्वीकार करा. चिंता करत बसू नका. आपण पवित्र होऊ का? पवित्र झाल्यानंतर देव भेटतील का? देव भेटल्यानंतर आपल्याला सुख मिळेल का? अशी चिंता करत बसायचं नाही. चिंता न लगे चिंता कोणाशी. कोणाशी चिंता करायची गरज नाही. चिंता न करता निश्चिंत होऊन भगवंताचं नाम घ्या आणि भगवंताचं नाम घेऊन पवित्र होऊन जा. पवित्र झाले की देवाची प्राप्ती. म्हणून आपण तीर्थयात्रा करायलाच पाहिजे. का करायला पाहिजे? आपल्याला पवित्र होण्याचं ते एक साधन आहे. फक्त त्याला साधनाला जोड साधन द्यायचं, ते म्हणजे भगवंताच्या नामाचं. भगवंताच्या नामाचं जोड साधन, त्याच्यामध्ये दान धर्माचे जोड साधन आपोआपच घडतं. आपण तीर्थयात्रा करत असताना थोडीशी व्यापक बुद्धी सुद्धा आपली होते. तीर्थयात्रा करत असताना आपल्याला माहित आहे की हे आपल्या प्रांतातले नाही, इतर प्रांतातले आहेत.
आणि त्या प्रांतातल्या माणसाची सुद्धा आपण नाते जुळून घेतो, भावाप्रमाणे वागायला लागतो. आपण भाऊ, दादा, काका वगैरे म्हणून आपला व्यवहार करायला लागतो. जरा थोडंसं अडचण इकडेच येते दक्षिणेमध्ये गेल्यावर, त्यांना भाऊ कळत नाही, दादा कळत नाही, काहीच कळत नाही. तिकडंच अडचण येते, बाकी इकडं काय नाही. मग इकडं सगळं समजतं नाही का भैया, असं काही म्हणलं थोडंसं हिंदी वेडी वाकडी जरी म्हटली तरी इकडं उत्तर प्रांतामध्ये जमतं, पण दक्षिण प्रांतामध्ये जरा अवघडच होतं नाही का. जराही प्रतिसाद देत नाही ते आपल्याला. प्रतिसाद जरी देत नसले तरी पण आपलेच येत ना असं आपल्याला वाटतं. म्हणजे आपण तीर्थयात्रा करत असताना आपल्याला देशांचं ज्ञान होतं, देशाटन घडतं. देशाटन घडल्यानंतर तिथल्या लोकांची काय पद्धती आहे, कसे वागतात ते, जरी ते एखाद्या वेळेस आपल्याला ओळखत नसले तरी पण देवाशी एकनिष्ठ असतात. देवाच्या मंदिरामध्ये कोणालाही प्रवेश करू देत नाहीत, पवित्र ठेवतात मंदिरं वगैरे वगैरे, असं आपल्याला बरंच पाहायला मिळतं. त्या मंदिरामध्ये नेहमी वेदघोष चालत राहतो, असं त्यांचं बरंचसं असं पावित्र्य आपल्याला पाहायला मिळतं. तर काही काही गोष्टी काही ठिकाणी असतात, काही ठिकाणी नसतात. काही गोष्टी चांगल्या असतात, काही गोष्टी थोड्याफार वाईट असतात. त्या वाईट गोष्टी आपण टाकून द्यायचं, चांगलं तेवढं घ्यायचं. चांगलं तेवढं घेतलं की आपलं जीवन चांगलं होतं. आपल्याला लक्षात येतं अरे आपण हे करायला पाहिजे, आणि ते केलं म्हणजे आपल्याला पवित्रता येते. आणि म्हणून तीर्थयात्रा करत असताना आपण त्याच पावित्रतेनं आपण तीर्थयात्रा करायला पाहिजे. तीर्थयात्रा करत असताना मार्गी चालता पाहुला पाहुली, चिंतावी माऊली पांडुरंग, असं भगवान संत श्रेष्ठ तुकोबारा साहेब सांगतात नाही का. त्याचा अभंग मी कधी कधी म्हणायचो भागवतामध्ये. मार्गी चालता पाहुला पाहुली, मार्गी चालता पाहुला पाहुली, चिंतावी माऊली पांडुरंग पांडुरंग, चिंतावी माऊली पांडुरंग पांडुरंग, मार्गी चालता पाहुला पाहुली, मार्गी चालता पाहुला पाहुली, मार्गी चालता. त्याचं फळ काय मिळतं तर सांगतात, सर्व सुख लागे घेवोनिया पाठी, सर्व सुख लागे घेवोनिया पाठी, आवडीचा कंठी रस होती, आवडीचा कंठी रस होती, मार्गी चालता पाहुला पाहुली, मार्गी चालता पाहुला पाहुली, मार्गी चालता, चिंतावी माऊली पांडुरंग पांडुरंग, चिंतावी माऊली पांडुरंग पांडुरंग, मार्गी चालता पाहुला पाहुली, मार्गी चालता, मार्गी चालता, मार्गी चालता. पायी चालत असताना, मार्गाने चालत असताना म्हणजे तीर्थयात्रा करत असताना काय करायला पाहिजे म्हणजे चिंतावी माऊली पांडुरंग. आणि त्याचं फळ काय म्हणजे सर्व सुख लागे घेऊन या पाठी, सगळे सुख घेऊन भगवान परमात्मा पाठीमागे लागतात त्या भक्ताच्या. जो वाटेनं चालताना भगवंताचं नाम घेतो ना तर भगवंत आपले सर्व सुख घेऊन त्या भक्ताच्या पाठीमागे लागतात. त्याला जो आवडणारा रस आहे तो आवडीचा कंठी रस होती नाही का, त्याच्या कंठामध्ये त्याचा जो आवडीचा रस आहे तो आवडीचा रस त्याच्या कंठामध्ये ओततात नाही का, म्हणजे त्यांना खायची गरज नाही, खाऊ घालतात, त्यांच्या कंठात ओततात. एवढं प्रेम असतं नाही का भगवंताचं. आणखीन दुसरी अशी गोष्ट की आपण जर मार्गाने चालताना भगवंताचं ध्यान करत चाललो, जप करत चाललो, नाम घेत चाललो तर काय करतात, पीतांबर छाया करी लोभापर, पीतांबर छाया करी लोभापर, आवडी ते उत्तर आवडीचे नाही का. ते आवडीचं उत्तर म्हणजे प्रेमानं केलेलं भगवंताचं भजन देवाला ते आवडतं. मग काय करतात, भक्त जर चाललेला आहे त्याला जर ऊन लागत असेल, उन्हातानात चालत असेल तो भक्त, तर भगवंत त्यावेळेस आपल्या भक्ताच्या डोक्यावर पितांबराची सावली करतात. जसं आई असते ना, पूर्वीच्या काळामध्ये आपण पाहत होतो पायी प्रवास करावा लागायचा. समजा रामे टाकळून मंगरूळला यायचं, कारण मंगरूळहून इथं रामपुरीला जायचं किंवा अलीकडचं गाव सारंगापूरला जायचं किंवा इकडे एखाद्या गावाला जायचं असेल तर पायी चालावं लागायचं. मग ते लेकरू मागं लागायचं, आई मला यायचं.
मग त्याला बरोबर घ्यायचं. मग बरोबर घेत असताना आईनं त्याला बरोबर घ्यायचं, पण जर असं चाललं की म्हणजे आई माझे पाय दुखायलेत नाही, पाय दुखायला म्हणलं की मग आईला एकच विलाज होता, त्याला कडेवर घेणं, दुसरं साधनच नव्हते ना काही. आई त्याला कडेवर घ्यायचं, नुसतं कडेवर नव्हती घेत तर आपल्या डोक्यावरचा पदर त्या लहानशा चिमुकल्याच्या डोक्यावर टाकत होती नाही का. म्हणजे आपल्याच आईनं आपल्याला असं सांभाळलेलं आहे. त्या काळात हे साधनं नव्हते ना सगळे नाही का. तर जशी आपली आई आपल्या डोक्यावरचा पदर आपल्या डोक्यावर टाकत होती आणि आपल्याला सावली देत होती, तशाच प्रकाराने विठाई माऊली सुद्धा आपल्या भक्तरूपी लेकराला सावली देते नाही का. पितांबर छाया करी लोभापर पाहे ते उत्तर आवडीचे. आवडीचं उत्तर फक्त पाहतात. प्रेम आहे त्याच्या ठिकाणी तेवढं जर प्रेम असेल तर बस मग तेवढं करतात भगवान परमात्मा. म्हणून भगवंताची भक्ती, भगवंताची सेवा आणि भगवंताची तीर्थयात्रा करत असताना भगवंताचं नाम हे चालायला पाहिजे. म्हणून काय करायला पाहिजे. भगवान संत श्रेष्ठ तुकोबाऱ्या संत तुका म्हणे हेच करावे जीवन, हेच जीवन करायला पाहिजे. वाचे नारायण आवडीने. भगवंताचं नाव हे आवडीनं घ्यायला पाहिजे, प्रेमानं घ्यायला पाहिजे, हेच आपलं जीवन झालं पाहिजे. आणि अशा प्रकारचं जीवन जर केलं तर मग तीर्थयात्रा करताना, बसताना, उठताना, खाताना, पिताना हरिबोला देता, हरिबोला घेता, सर्व कार्य करिता हरिबोला, हरिबोला बोलता, हरिबोला चालता, हरिबोला कांडता, हरिबोला भांडता, सगळं करत असताना हरी 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 भगवंताचं नामच घेत राहायचं. असं जर आपण करत राहिलो तर भगवंत किती दयाळू. पितांबर छाया करी लोभापर पाहे ते उत्तर आवडीचे. इतके दयाळू परमात्मा आपल्या पितांबराची सावली करतील, आपल्याला ऊन लागू देणार नाही, तेवढी दयाळू माऊली आहे. म्हणून आपण तीर्थयात्रा करावी. पण तीर्थयात्रा करत असताना तीर्थयात्रेमध्ये भगवंताचं नाम जरूर घेतलं पाहिजे, लाजलं नाही पाहिजे नाही का. बरीचशी माणसं देवाचं नाव घ्यायला लाजतात. एखादे जर देवाचं नाव घेत असलं तर शेजारचा माणूस घेत असला तर हे दुसरं घेत नाही. म्हणजे का घ्या ना थोडंसं, म्हणा ना देवाचं नाव. म्हणजे नाही लोक काय म्हणतील नाही का, लोक काय म्हणतील त्याचं काय घेणं नाही. लोक काय म्हणतील, उद्या लोक आपण नरकात गेल्यानंतर लोक काय म्हणतील. लोक थोडंच म्हणतील की तुम्ही नरकात गेला तर आम्ही तेव्हा साचलो असतो तर तुम्ही नरकात गेला असता. तिथं कोण सोडायला येतील का लोक. लोक इथं हसतील पण नरकात गेल्यावरही हसतीलच नाही का. बरं झालं बेटा पडलं नरकामध्ये, देवाचं नाव सुद्धा घेत नव्हतं, हेच नाही का. ते हसणारी माणसं तेच म्हणतील बरं झालं नरकात पडलं की नाही का असं म्हणतील. म्हणून लोकांच्या हसण्यावर लक्ष नाही द्यायचं. आपण आपलं निर्लज्ज होऊन भगवंताचं नाम घ्यायचं. भगवंताचं नाम आपण जर घेत राहिलो तर अनंत यातना ज्या आहेत त्या यातना सहज सुखतील, सुकून जातात नाही का. काहीच राहत नाही ना, सर्व यातना सुकून जातात. म्हणून भगवंताचं नाम घेतल्यानंतर अनंत पुण्य होतं. त्या अनंत पुण्याने अनंत पुण्य झाल्यामुळे अनंत पाप संपून जातात. हरिउच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षणमात्रे. क्षणमात्रामध्ये हरिउच्चारण केल्याबरोबर अनंत पापांच्या राशी नष्ट होऊन जातात. आणि अशा पापांच्या राशी भगवंताची तीर्थयात्रा आणि भगवंताचं नाम या दोन्ही गोष्टींचा संगम झाला मग मात्र हे अनंत फलदायी ठरतं. असा अनंत फलदायी असणारी तीर्थयात्रा आपल्या इथल्या 6 भाविक भक्तांनी सपत्नीक केलेली आहे. आणि त्यांनी इथं आल्यानंतर आपल्याला सुद्धा त्यांच्या त्या पुण्यामध्ये सहभागी केलं नाही का. उद्या आपल्याला प्रसाद देतील ते ना, आपल्यालाही थोडाफार त्याच्यातला प्रसाद मिळेल. तुम्ही म्हणाल ते पुण्य वाटायला त्यांच्याजवळ राहील का नाही. खूप पुण्य असतं ते का थोडंसं असते का काय. एवढं मोठं पुण्य असतं की थोडंफार वाटलं ना ते संपत नाही ना. कोट्यानुकोटी पुण्य असतं ते, अनंत कोटी पुण्य. ते अनंत कोटी पुण्य एकदा कोणी 10-5 लोकांनी घेऊन गेले म्हणजे ते संपतं असं मात्र नाही. आणि पुन्हा दुसरं असं की अन्नदान केल्यामुळे अन्नदानाचं पुण्य त्यांना मिळेल. पुन्हा भगवंताचं नाम घ्याल तुम्ही तर भगवंताचं नाम घेतलं आणि आणखी त्याच्यातल्या पुण्याची वाटेकरी ते होतील. म्हणजे काही वाटतील आणि काही घेतील नाही का. म्हणजे काही वाटायचे पुण्य काही घ्यायचं नाही का असं होतं नाही का. म्हणून अनंत पुण्य. एकदा नाम घेतल्यानंतर एवढं मोठं पुण्य होतं. तुमचं तरी किती पुण्य जाणार आहे जाऊन नाही का. थोडंसं पुण्य घेतील, किती घेणार आहे. बाकीचं पुण्य तर तुमच्या जवळ राहणार आहे ना नाही का. कितीतरी पुण्य नाही. म्हणून असं नाही समजायचं की आपण यांचं जीवन केल्यानंतर आपल्याजवळचं पुण्य जाईल, आपल्याला काही राहायचं नाही. आपल्याजवळ भरपूर पुण्य होतं. भगवंताचं नाम कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपता घडे. एकदा जर भगवंताचं नाम घेतलं तर कोटी कोटी यज्ञाचं फळ मिळतं. एखाद्या यज्ञाचं फळ जाईल जीव घातल्यानं नाही का. यज्ञ केला समजा त्यांना एखाद्या यज्ञाचं फळ जाईल आपल्याजवळ. कोटी यज्ञ ना आहेत का नाही. पण यज्ञ एवढे नाही का. कोटी यज्ञ असतात की नाही का. कोटी यज्ञ असले तर बरं नाही का. नाही तर कोटी यज्ञ नसले तर काय सांगा बाबा नसतं म्हणायलाच का कोटी यज्ञ नाही का. कोटी यज्ञाचं फळ मिळतं म्हणायचं नाही का. कोटी यज्ञाचं फळ मिळेलच असं काय सांगता येणं शक्य नाही का. पण कोटी यज्ञ निश्चित होतात.
एकदा भगवंताचं नाम घेतलं तर कोटी कोटी यज्ञाचं पुण्यफळ मिळतं. आणि ते पुण्यफळ आपल्याला जर प्राप्त झालं तर आपण किती थोडंसं देणार आहे त्यांना, किती देणार आहे नाही. म्हणून भगवंताचं नाम घेत राहायचं. नाम घेऊन आपण त्या भगवंताच्या नामानं स्वतःची धन्यता प्राप्त करून घ्यायची. काही प्रसंग सांगतात नाही का, भगवान संत श्रेष्ठ तुकोबा यांच्या जीवनातली एक घटना सांगतात नाही का. ती घटना थोडीशी मांडण्याचा प्रयत्न करतो. भगवान संत श्रेष्ठ तुकोबा यांच्या जीवनातली घटना तेवढं सांगतं, मग शिव संपवत नाही. भगवान संत श्रेष्ठ तुकोबा जे होते ते भगवंताचं भजन करायचे, चिंतन करायचे आणि चिंतन करून खूप आनंदानं राहायचे नाही. त्यांच्या त्या परिसरामध्ये लोहगावला एका माणसाला भूतबाधा झाली. आणि भूतबाधा झाल्यानंतर ते जे भूत होतं त्या भूताला बाहेर काढण्यासाठी खूप प्रयास केले. मग त्याला नाना प्रकारचे साधनं दाखवले, लोह दाखवला, हे द्यायचं का ते द्यायचं का. बऱ्याचशा मांत्रिकांना त्याची परीक्षा घेतली, पण ते काही नाही, फक्त ते यज्ञाचं फळ मागायचं. एक यज्ञाचं फळ द्या म्हणायचं. एक यज्ञाचं फळ दिलं की मी या झाडाला सोडतो. किती यज्ञाचं फळ द्यायचं? एक यज्ञाचं फळ द्या, मी या झाडाला सोडतो. हे असं असतं म्हणा, भूत त्या झाडाला म्हणतं नाही का, म्हणजे जे माणसाला पकडलं त्याला झाडा म्हणते नाही का, त्या झाडाला सोडतो नाही का, मी या झाडाला सोडतो. त्यांना बिचाऱ्यानं प्रयत्न करायचा. मग गावोगाव जायचं. आपल्यासारखे कोणी धार्मिक दिसले, आहे बा तुमच्याकडे एखाद्या यज्ञाचं फळ, देवा तुमच्याकडे आहे बा एखाद्या यज्ञाचं फळ, तुमच्याकडे आहे का, तुमच्याकडे आहे का, कोणालाही विचारायचा. आणि सगळे म्हणायचे येडा झालं काय तू, कलियुगात कसला आला यज्ञान, कसला आलं काय, कसलं यज्ञाचं फळ. त्याला कोण यज्ञाचं फळ देत नव्हतं. सगळे असे कोणी यज्ञाचं फळ देत. एकदा काय झालं, त्या गावामध्ये लोहगाव म्हणून गाव होतं, त्या गावामध्ये म्हणजे भगवान संत श्रेष्ठ तुकोबारायांचं ते आजोळ. त्या आजोळामध्ये तुकोबारा कीर्तनाला येत असत. आजोळामध्ये कधी कधी लाड केले जातात नाही का, आजोळात खूप लाड होतात. आजोळामध्ये भगवान संत श्रेष्ठ तुकोबारायांचं ते आजोळ खूप लाडानं त्यांना बोलवायचं, त्यांनी कीर्तन करायचं. त्यांनी कीर्तनात एके दिवशी सांगितलं की मार्गे चालता पाऊला पाऊली चिंतावी माऊली पांडुरंग. एक एक कोटी कोटी यज्ञ नित्य जाता नेम एक हरिनाम जपता घडे. पावले प्रत्येक पावला पावलाला जर भगवंताचं नाम घेतलं तर एका एका पावलाला कोटी यज्ञाचं पुण्य मिळतं, असं त्यानं ऐकलं कीर्तनात. त्या दिवसापासून ठरवलं आपल्याला जास्त यज्ञ करायचं, भरपूर यज्ञ करायचं. मग यज्ञ पाऊला पावली असं एक प्रमाण नाही, यज्ञ पाऊला पावली नाही. नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पावली हे प्रमाण आहे. पावला पावलाला यज्ञ होतो. त्याला ते पटलं. तो म्हणलं हे छान आहे रे, सोपं आहे म्हणलं. आपण ब्राह्मण आहोत तरी पण आपल्याला घडत नाही यज्ञ, करायला खूप साधनं लागतात, ते सगळे आपल्याला साधन सामग्री नाही. हे सोपं आहे म्हणले, हे आपण हे करू की नाही. मग त्याने त्या दिवसापासून सुरुवात केली. ते ब्राह्मण देवता सकाळी निघाले. शेजारच्या गावाला भिक्षेसाठी जावं लागायचं नाही. शेजारच्या गावाला त्यांचं ते असायचं, म्हणजे सत्यनारायण अभिषेक वगैरे, त्याच्यासाठी जावं लागायचं. थोडंसं बरं दूरचा रस्ता होता. तर रस्त्यानं जात असताना त्याने तेच भगवंताचं नाम घ्यायचं. पण त्याने आपल्या लक्षात राहील का नाही किती यज्ञ झाले ते, याच्यासाठी एक सोपा उपाय केला. एक सुतळी घ्यायची लांब त्याने, आणि सुतळीला एकदा राम म्हणायचं, एक गाठ मारायचं, राम गाठ मारायचं, राम गाठ मारायचं, राम गाठ मारायचं. अशा दिवसभरात त्याच्या कधी कधी 1000, 2000, 4000, 10,000 अशा गाठी व्हायच्या. मग त्या सगळ्या गाठी त्यानं संध्याकाळी मोजायच्या. सगळ्या गाठी असं सज्जा होता त्याच्यावर ठेवून द्यायचं. म्हणायचं आज 10,000 यज्ञ झाले पट्ट्याचे. असं खुश असायचं, 10,000 यज्ञ झाले. तुकाराम मला सांगतात यज्ञ पावला पावली 10,000 यज्ञ झाले पट्ट्याचे, खुश व्हायचं नाही. असे दररोज यज्ञ. असे बरेच वर्ष गेले, पण यज्ञ व्हायले तर नाही व्हायले. काय माहिती यज्ञ व्हायले का नाही. तर त्याच्यासाठी तो प्रसंग आला. ज्या माणसाला प्रेत लागलं होतं त्या प्रेतानं यज्ञाचं पुण्य मागितलं, आणि ते पुण्य मिळवण्यासाठी तो माणूस गावोगाव फिरत होता. कोणत्याही गावात जायचं विचारायचं का एखाद्या यज्ञाचं पुण्य मिळेल का, मी तुमच्या पाया पडतो बाबा, काय लागेल ते का, पण मला एक यज्ञाचं पुण्य द्या. कोणी म्हणायचं वेळा लागलं का, तू खाली वगैरे कसलं आलं यज्ञाचं पुण्य, कसलं आलं काय, यज्ञाचं पुण्य नाही बाबा. सगळे असं सांगू लागले. लोहगावात सुद्धा आला. लोहगावातही त्यांना विचारलं की लोहगावातल्या लोकांनी, बऱ्याच लोकांनी उत्तर दिलं नाही. हे गेले होते शेजारच्या गावाला. तर तिकडून परत येत असताना रस्त्यात त्यांची त्या दोघांची भेट झाली.
तो रस्त्यात भेटल्याबरोबर ह्यांना विचार केला, ह्यांना विचार दुःखाची मायवेळी म्हणतात ना, प्रत्येकाला विचारते माणूस. त्यानं त्यांना नमस्कार केला, विचारलं आपण कोण? म्हणे मी ब्राह्मण. बरं ब्राह्मण देवता, मला एक सांगा, मला एखाद्या यज्ञाचं पुण्य कोणी देईल का? तुमच्या माहितीत असलं कोणी तर एखाद्या यज्ञाचं पुण्य दिलं तर माझं खूप खूप कल्याण होईल हो, मला फार गरज आहे त्या यज्ञाच्या पुण्याची, असं कळकळीनं सांगत होता. तेव्हाच तो हसला, मला कोणाचं कशाला विचारतो, पठ्ठ्याजवळच खूप यज्ञ पडलेत नाही, थोडेसे यज्ञ आहेत का काय, तुला एकच यज्ञाचं पुण्य पाहिजे ना, चल माझ्याबरोबर. हे म्हणलं बरं झालं बाबा भेटला माणूस. नाही घरी गेले तर घरी गेल्यानंतर त्यांना त्या सुतळीचा एक गठ्ठा काढला आणि त्या गठ्ठ्यामधला एक गाठ तोडली, अशी कात्रीनं कापली, ती हातावर घेतली. हातावर घेऊन सांगितलं, ते म्हणलं हे माणूस तर काय डोकं नसलेला दिसतो का काय, मी याला यज्ञाचं पुण्यफळ मागितलं, हे सुतळी घ्यायला ती सुतळी कापायला हातावर घ्यायला काय भानगड काय, पण मला असू द्या, कोणी काही दिलंच नाही, आता हे काय देते बघूच नाही का, असू द्या पागल असू दे का कसं असू दे, पण द्यायला ना ते विचार. असं म्हटल्यानंतर त्यांना त्या हातावर सुतळीची गाठ घेतली, पाणी घेतलं, संकल्प सोडला. संकल्प सोडला पाणी लागतं ना, सगळा त्याने संकल्प पूर्ण त्या दिवसाचा उच्चार केला, त्या वर्षाचा सगळा उच्चार करून मग नंतर ते जे संकल्प होता त्या संकल्पामध्ये त्यांना सांगितलं, हे जे पुण्य आहे भगवंताच्या नामजपाचं यज्ञाचं पुण्य, ते पुण्यफळ मी याला अर्पण करत आहे. हात मध्ये खाली, त्याला हात खाली करायला लावला, त्याला अर्पण करत त्यामुळे त्याच्या हातावरती गाठ टाकली. गाठ टाकल्यानंतर एवढा विचित्र प्रकार झाला की इतका जोरात ओरडला, तो आवाज सगळ्या गावभर गेला नाही, फार जोरात ओरडला, धडामशी खाली पडला. खाली पडल्यानंतर बराच वेळ तो मूर्छित राहिला, बेशुद्ध आहे. बेशुद्ध राहिल्यानंतर बऱ्याच वेळानं तो उठला. हे ब्राह्मण मला आगाव झाले, मी काय करायला गेलो, काय झालं, बेशुद्धच पडला बिचारा माणूस नाही का. पण थोड्या वेळानं जेव्हा तो सावध झाला, उठला, तेव्हा त्यानं त्याचे पाय धरले त्या ब्राह्मण देवतेचे. सांगितलं, देवा खूप खूप काळ झाले बाबा तुमचे, खूप खूप काळ. काय झालं? म्हणले, मला एक भूत लागलं होतं आणि ते भूत यज्ञाचं पुण्य मागत होतं आणि मला यज्ञाचं पुण्य कोणी देत नव्हतं. तुमच्याकडे आलो, तुम्ही म्हणले मी तुम्हाला यज्ञाचं पुण्य देतो आणि ती गाठ तुम्ही माझ्या हातावर टाकली यज्ञाचं पुण्य म्हणून, आणि माझं काय पाणी सगळं त्रासात निघून गेलं, ते मला सोडून गेलं होत नाही, मी एकदम सुखी झालो. आता मला पुन्हा पुन्हा तुमच्या काळात दंडवत करावा वाटतो. कसं काय भगवान मला एक सांगा की हे गाठ म्हणजे यज्ञाचं पुण्य कसं? मग त्यांना समजावून सांगितलं. भगवान संत श्रेष्ठ तुकोबारायानं सांगितलं, मार्गी चालता पावला पावले, किंवा नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पावली. नाही का, नाम घेता वाट चाली नाम घेत असताना प्रत्येक पावला पावलाला यज्ञ घडतो असं मी ऐकलं आणि तेव्हापासून मी यज्ञ करत होतो. माझ्याजवळ किती यज्ञ पडले तुला दाखवू का? म्हणजे चल घरी. तिथं घरीच होता ना, ते तसं दाखवलं सगळे असं गाठोडत असे सज्जावर ठेवले. म्हणजे हे सगळं नाम यज्ञाचेच हे सगळे फळ आहेत. थोड्या सगळ्या जेवढ्या गाठी तेवढे यज्ञ माझ्याकडं, तू एकच मागितलं होतंस, त्याच्यात काय द्यायला हरकत आहे मला? हे कधी नाही का. मग सांगायचं तात्पर्य आपल्याला यज्ञ घडतात की नाही हे त्या दिवशी त्यांना प्रतीतीला. आपण नुसतंच नामजप करतो, यज्ञ घडतात की नाही? घडतात ना, नाही घडत नाही असं थोडंच नाही का, प्रमाण कुठंतरी मिळतं. म्हणून सांगायचं तात्पर्य असेल, आपण भगवंताचं नाम घेऊन तीर्थयात्रा कराव्यात आणि तीर्थयात्रा करत असताना जर अशा तीर्थयात्रा केल्या तर भगवंताची प्राप्ती होऊन सर्व सुखाचा लाभ जीवनामध्ये होतो आणि आपलं जीवन धन्य होतं. म्हणून झालेली जी सेवा आहे ती भगवंताच्या चरणी समर्पित करू शकेल. विराट एकदा प्रेमाने भगवान संत श्रेष्ठ तुकोबारायांचं ज्ञानोबारायांचं जय जयकार करू. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बजरंग बली की जय. नमः पार्वतीपती हर हर महादेव. सद्गुरु स्वामी दिव्यानंद गुरुजी महाराज की जय. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदा नाही. जे फळाचे व्यंकटी सांडो तया सत्करी रती वाढो. भूता परदसुरे पडो मैत्र जीवांचे दुर्गांचे निर्गावो. विश्वधर्म सुनी पाहू जो देवांशी जो लावो. प्राणी जात परचे सकळ मंगळी ईश्वर निष्ठांचे माया. आलवल भूमंडळी भेटतो तया होता. चला कल्पतरुचे आरवचे जना चिंतामणीचे गाव. बोलती अर्णव पियुषांचे चंद्रमेजे आलांचन मार्तंडलेला पैन. हे सर्व सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो निमजे लोकी. भजिलो आणि दुरुखी अखंडीय आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी.
दृष्टादुष्ट विजय भोवावेरी हेत म्हणेसी विश्वेश्वराहो आहोईल दान पसाहो येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे बरे ज्ञान देव सुखिया पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बजरंग बली की जय ओम नमः पार्वती हर हर महादेव गुरु स्वामी विश्वनाथ महाराज की ऐका